घरच्या घरी बनवा असा झणझणीत आणि चमचमीत सोयाबीन मसाला. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. आज आपण बनवणार आहोत झटपट टेस्टी सोयाबीनचा चमचमीत मसाला. सगळ्यात आधी मी 2 कप भरून इतके सोया चंक घेतलेले आहेत. चांगले भिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले शिजवून घ्यायचे आहे. वरती जो फेस येईल तो फेस काढून टाकायचा, म्हणजे सोयाबीनचा जो उग्र वास असतो तो निघून जातो. आता हे बघा, 5 मिनिट सोयाबीन छान असे झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहेत. 5 मिनिटानंतर अशा पद्धतीने छान असे शिजले गेलेले आहेत. आता या मसाल्यासाठी लागणारं आपण वाटण करून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 कांदे घेतलेले आहेत. त्याची छान अशी पेस्ट करून घेतली. कढईमध्ये तेल चांगलं तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलू द्यायचं. आता त्यामध्ये ही कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आहे. कांदा पेस्ट घातल्यानंतर छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतले आणि त्यात चिरून घेतलेले आहेत. त्यामध्येच आपल्याला 3 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळे आणि आलं घालून घ्यायचं आहे. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. ओला नारळ असेल तर 2 चमचे ओला नारळ किसून यामध्ये घालून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो. आता अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, सोया चंकसुद्धा पाण्यातून काढलेले आहेत आणि असं हाताने आपल्याला पिळून घ्यायचे आहेत. चाळणीतून फक्त निथळून घेतले तरी त्यातलं सगळं पाणी निघलं जात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने हाताने नक्की पिळून घ्या. कांदा छान असा सोनेरी रंगावरती परतला गेलेला आहे. आता यामध्ये गरम मसाले घालून घेऊया. 2 चमचे लाल तिखट घालून घेतलेला आहे. हळद घालून घेतली. थोडासा गरम मसाला, थोडा किचन किंग मसाला घालून घ्यायचा. याने फ्लेवर खूप छान येतो. किचन किंग मसाल्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सगळे मसाले तेलात छान असे परतून घेतलेले आहेत. आता जी टोमॅटोची आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती सगळी घालून घेऊया आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. सर्व मसाले, कांदा, टोमॅटो छान असं परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आणि ग्रेव्ही छान अशी आपली स्मूथ तयार होते. तर हे बघा, मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण सोया चंक जे पिळून घेतलेले आहेत ते सुद्धा घालून छान परतून घेऊया. सगळं छान असं परतलं गेल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं गरम पाणी. सुरुवातीला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं. सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार ग्रेव्ही जशी आपल्याला घट्ट पातळ हवी असेल त्या पद्धतीने इथे तुम्ही करून घेऊ शकता. आणि सर्वात शेवटी आपल्याला घालायचं आहे कसुरी मेथी आणि त्यानंतर घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशा पद्धतीने हा आपला सोयाबीन मसाला चमचमीत असा तयार झालेला आहे. भाकरी, पोळी किंवा भातासोबत हा खायला खूप छान लागतो. मस्त झटपट होणारी आणि एकदम चमचमीत अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. अशाच मस्त चमचमीत रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.